महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज येथील एका घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची एका गुप्त खबरामार्फत माहिती मिळाली। सदर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, महिला पोलीस राधा चव्हाण, सुलोचना वाळके यांच्यासह पथकातील कर्मचारी आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्यासह केज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली। यामध्ये पीडितेची सुटका करण्यात आली आणि वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक करून ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 सप्टेंबर 2025 रोजी केज शहरातील उमरी रोड जवळील गणेशनगर भागात एक महिला ही आपल्या घरात वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गुप्त खबराकडून माहिती पोलिसांना मिळाली। जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गुप्त खबरामार्फत मिळालेल्या बातमीची शहानिशा करून एक डमी ग्राहक पाठवून तपासाची चक्रे वेगाने सुरू केली। ग्राहक पीडित महिलेला रूममध्ये घेऊन जाताच पोलिसांनी धाड टाकून 52 वर्षीय वेश्या व्यावसायिक महिलेला ताब्यात घेऊन अटक केली। यातील आरोपी हिने पीडित महिलेला स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी बोलावून स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून त्याच कमाईवर उदरनिर्वाह करून वेश्या व्यवसाय करण्यास लावले आणि सदर महिलेचं शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावून म्हणून या प्रकरणी पल्लवी भाऊसाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा प्रमाणे अंमलदार महाराष्ट्र पोलीस हवालदार 1294 दगडखेर यांच्याकडे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे करतात। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक शाखेच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे, महिला पोलीस सुलोचना वाळके, राधा चव्हाण यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने केली। सदरच्या कारवाईमुळे छुपा वेश्या व्यवसाय आणि अवैध धंदे चालविणाऱ्यांना धडकी भरली असून सदरच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी तात्या गवळी, केज, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.